आर्यनचे पप्पा त्यांच्या फ्रेंड सर्कल बरोबर फिरायला गेले होते 3-4 दिवस गोव्याला. तर मी तिथनं आणलेले प्रोडक्ट हे तुम्हाला दाखवते. काजूची बर्फी, काजूचे चॉकलेट, वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेटची भरणी. पण मी काजू सांगितले होते, त्यांनी तेही आणले होते. पण इथं मला वेगळं वाटलं जे म्हणजे हे काजू. मला वाटलं सुरुवातीला हे चॉकलेटचे काजू होते, पण नाही. हे ओरिजिनल छिलक्यासहित काजू होते. मी इथं तुम्हाला खोलून दाखवते, कारण मी हे पहिल्यांदा बघितले होते. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही खाल्लेही असतील, पण मला माहीत नव्हतं आणि मी बघितलंही नव्हतं, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं. छिलका काढल्यानंतर खरबडीत काजू होता, पण टेस्टला खूप छान होता. तसं सुपर मार्केटमधले पॉलिश केलेले काजूही चांगले असतात, पण हा मी पहिल्यांदा बघितला होता. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. कार्पेट धुवायला मशीनमध्ये मी पहिल्यांदाच टाकलं. नेहमी मी कार्पेट बाहेरच देते धुवायला, पण आज दुकान बंद होतं म्हणून म्हटलं वॉशिंग मशीनमध्ये फर्स्ट टाईम लावावं. निरमा संपला. निरमा भरल्यानंतर मी वॉशिंग मशीन लावली. म्हटलं थोडंसं सोप्यावरची क्लिनिंग करून घ्यावी. त्याच्यानंतर मी खिडकीत बघितलं तर माझं एक बेडशीट खूप खाली पडलं होतं, जे माझ्या हाताला येतच नव्हतं. म्हणून म्हटलं एक माझ्याकडे स्टीलचा रॉड होता, तो मी घेतला. नारी शक्ती जिंदाबाद म्हणून मी हिंमत नाही हारली. मी शेवटी माझा बेडशीट तो काढला, कारण येणं खूप मुश्किल होतं माझ्या हाती तो. पण मी कसाबसा तो काढला आणि म्हटलं आता ह्या साईडची खिडकी नेहमी बंदच ठेवावी, तिकडून सारखे कपडे खाली पडतात. मशीन मी घाबरत घाबरत अधूनमधून बघत होते, कारण मला असं वाटत होतं मशीन मध्येच बंद पडेल, पण चालू होती. म्हटलं तवर बेडरूम क्लीन करून घ्यावं. बेडरूमला 2 मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. सहसा मी जास्त खिडक्या नॉर्मली उघडून पडदा लावते, कारण समोरही सोसायटी आहे दुसरे. तर खिडकीतलं सगळं बेडरूमचं काही अवतार कधी कधी आपला राहतो. मी तसं आशिष आणि आर्यन शाळेला गेला, आशिष ऑफिसला गेले की मी क्लीन करायला चालू करते, पण नेहमी मी बंदच ठेवते. ऊन वगैरे येतं म्हणून कधी कधी खोलते. इकडं मी हंडा वगैरे घासून घेतला. बॉटलनीच आम्ही पाणी भरतो, कारण आम्हाला खाली जाऊन पाणी आणावं लागतं 3rd फ्लोअरवरनं, पण शक्य नाही हंडा घेऊन, म्हणून मी बॉटलनी पाणी भरते. वटा वगैरे क्लीन करून घेतला, बॉटल वगैरे भरल्या. नंतर इथं मशीनही झाली आणि सुंदरसं कार्पेट निघले. तुम्ही बघू शकता इथं मी खिडकीमध्ये सुकू घातले. खूप छान निघलं होतं. सो भेटूया नेक्स्ट टाईम. बाय बाय.